आता नेक्स्ट डे गुड मॉर्निंग झाले आणि आम्ही चाललो थोडंसं सामान आमचं संपलंय ते आणायला आणि मटन बिटन आणायला चाललो, थोडीशी शॉपिंग करतो. सो आज फक्त फुल एन्जॉय आणि फिरायचा दिवस आहे आपला, तर आपण तेच करणार आहे. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चिकनची सोय. तर आता आम्ही चिकन बघा, दिस इज द चिकन. आमचा आजचा मेनू आहे फुग्याचे वडे. तर हे बघा, आया वडे काढते, फुगे वडे. ग्रीन लॉलीपॉप. आता रेडी होत आहे सगळं आमचं. पोरी दर्शनाला गेल्यात तर चिकन मिनीच बनवायला घेतलंय. चिकन टाकून घाटा मारला, ऑइला नारळ भुजीला. थोडस दही आणि मसाला. तर आमच्या लेडीज खूप स्लो आहेत, तर त्यांना मला हँडल करून घ्यावं लागतं. हा आला आपला कोली मसाला. गाईज बघा, आंबट रेडी होते. आता माझा आंबट रेडी होत आलाय, पण म्हणा पक्का कटाला येला तो. सो गाईज, आता आम्ही इकडे राहायला आहोत. तर आता आम्ही जेवढं पण काय बनवलं ते देवीचा मानपान द्यायला जाणार आणि मग त्याच्यानंतर आमची थोडीशी एन्जॉयमेंट सुरू होणार आहे. चला बघूया. तो आजचा मेन्यू आमचा जो आहे तो आम्ही देवीला चालवला आहे. आय माझी कोणाला पावली गो, आय माझी कोणाला पावली, पावली कोली लोकायान गो, कोली लोकायान, पावली कोली लोकायान गो, कोली लोकाया. आय तुझ्या दाराची सुपारी गो, आय तुझ्या दाराची सुपारी, आय तुझी भेट घेईन दुपारी गो, नीट पारल सावले नाना आवाज गो ढपढपड. नेक्स्ट मेन्यू आमच्या होत आहेत रोट्या. इकडे रोट्या वाढवत आहेत आणि इकडे प्रतीक्षाने रोटी तव्यावर टाकली आणि इकडे रोट्या आमच्या रेडी पण झाल्या. आता आम्ही आलोय कुठे आलो आपण? आईच्या मंदिराच्या डोंगराच्या मागच्या साईडला, जिकडे खूप सुंदर असा धबधबा आहे जो वेहार गावातला आहे. तर तो बघायला आणि सगळेजण एक्साइटमेंट मध्ये. वाव, सो नाईस क्लायमेट हिअर. आणि आम्ही इथं चाललोय. काय शोधताव ग? बघा, छोटासा धबधबा आहे पण मजा करायसाठी ठीक आहे. फेसबुकिंग दत्ता काका आणि आमची काऊ. हाय आणि आमचा छोटा ब्लॉगर पण लवकरच मोठा ब्लॉगर होईल. पोरा विचार करत बसले, एवढूचा धबधबा भेटला, अपेक्षा यांची जाम मोठी होती, पण आता आहे त्याच्यात ऍडजस्ट करा. निसर्गाने या धबधब्याला जास्त पाणी दिला नाही. आमची वडवलीची अख्खी कंपनी वरली इकडे.
आमचा पोऱ्या बघा काही कुठे पोचल्यात. गाईज ह्या धबधब्यावर खूप पीसफुल वाटलं, कारण की आजूबाजूचं नेचर पण इतकं सायलेंट आणि इतकं स्वीट आहे की आम्हाला खूप आवडलं. सो सगळीजण वरती पोहायला गेलं, तर माझा भाऊ आणि मी आम्ही इकडेच फोटो बिटो काढत होतो, रील्स बनवत होतो. मला नाही भिजायचं कारण की खूप चिकट वगैरे आहे. आता आमच्या पोऱ्या पण सगळ्या आल्या, तर ह्या लोकांचं मी हे घेते. आता ते लोक आले, मग ते लोक इकडे पण एन्जॉय करते, मग ते पण तुम्हाला मी सगळं दाखवते. ते लोक आता खाली उतरतात. सगळ्या भिजून वरून आल्यात. कुठे खूप मजा केली. कुठे गेलेले तुम्ही? गाईस बघू शकता तुम्ही, एवढ्या सगळ्या सायलेंट नेचरमध्ये एक घोडा आहे की जो मध्येच वरती येतो, रिटर्न जातो. तो बघा गेला. आता थोडा वेळात तो परत येईल इकडे वरून. आता आमच्या पोरी इकडे खाली आल्यात. इकडे छोटंसं वेहेरगाव आहे आणि वेहेरगावाच्याच इकडे हा धबधबा आहे. हे लोक सगळे स्विमिंग करतात. गाईस तो बघा घोडा. गाईस कधीपासून बघतो तो घोडा. एवढ्या भारी क्लायमेटमध्ये एकटाच घोडा, इतका छान असा आहे ना. मोबाईल दे, कोणाचा मोबाईल चांगला आहे. या दोघी दिसतात, एक किशोरी आणि रसिका. मोठं बकराला चाललंय आम्ही. बघूया कवरी भेटताना ना मोठे. इकडून त्यांना सांगितलं जाते ना, इकडे ते लोक मोठे बकराला लागल्यात. गवस्थान. तिला एक भेटला. रसिका दाखव. एक मोठा भेटला. धबधब्यावरून पण आता आम्ही चाललोय, पण मोठे पकडायची प्रोसेस सुरूच आहे. त्या आल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे की त्या लोकांनी किती मोठे बघितले, किती मोठे पकडले आणि ते मोठे कसे असणार आहेत ते सगळं बघूया. तर आया त्यांना सांगत होती मोठे कुठे कसे आहेत. कवरे भेटल्याचे अंदाज तरी 500 मोठे. पण जाऊ दे, आम्हाला असं आमची एक मज्जा होती की मोठे स्वतःच्या हाताने पकडून ते बनवून खायचे. तर बघूया. कवऱ्या हारतान किशोरीनं रसिका मोठे ते गेलेत तिकडे आणायला, आता येतील थोड्या वेळात. या धबधब्यापासून आता आम्ही चाललो. खूप छान वाटलं धबधब्याजवळ. मला तर खूपच एकदम सायलेंट ना पीसफुल प्लेसेस मला खूप आवडतात आणि तशी ही प्लेस नक्कीच होती, कारण का इकडे फुल सगळेजण वरती वगैरे गेलेले पोहायसाठी. तर मी इकडे एक मस्तपैकी
पीसफुल आणि शांत राहून जो मला क्लायमेटची वाईब घ्यायला आवडते ती मी घेतली. बघू शकता तुम्ही आजूबाजूला पण खूप छान असे घनदाट ढग आहेत आणि ढगांमध्ये डोंगर आहेत झाडीमधले. तर ती वाईब मी खूप दिवसांनी फील केली. सो मला खूप रिलॅक्स फील झालंय. इथे हा छोटासा धबधबा आहे पण आजूबाजूचा परिसर बघा सॉलिड, एकदमच सॉलिड. मला तर रास आवडला. रशिका दाखव, रशिका दाखव, रशिका बोला, रशिका दाखव. मला भेटला ये बहुत बड़ा जोक था. मुठ्यांच्या शोधात तिथून आता औरे की जायला या. किशोरी काय भेटला? किशोरीला गॉगल भेटला पण ती मला गिफ्ट देणार आहे. तो हे बघा आमच्या पोरींनी स्वतःच्या हाताने पकडलेले मुठे.
चहा झाला का विचार रे चहा झाला का चहा झालाय का दुकानात सगळेजण शॉपिंगला घुसले बघा जाम शॉपिंग चालले काय काय घेतलं गो तुम्ही एक नाही दोन दोन पिशव्या जायला नवऱ्या आता मी माझी शॉपिंग करतो सो गाईज आम्हाला इकडे आमचा पालघरचा दादा भेटला हाय दादा तर दादाने आम्हाला सगळ्यांना खाऊ घेऊन दिलं थँक्यू दादा थँक्यू आम्ही चाललो घरा फायनली आमचा टेम्पो पण भरते आम्ही सगळ्यांनी जेवलो नाश्ता केला आणि आता आम्ही चाललो आमचे घरा बाय बाय गाईज आता आमचा टेम्पो भरला चाललो घरी माते की आए बाय बाय टाटा कारला गावात आम्ही सोडला आम्ही चाललो आमच्या घरा